सोलापूर शहरामध्ये मोहोळच्या महात्मा ज्योतिबा फुले सामाजिक संस्था अशा एक संस्थाकडून आम्हाला एक पत्र मिळालेलं आहे. त्यात सोलापूर शहरात वेगळ्या मेडिकल सेंटर्समध्ये मायनर मुलींच्या गर्भवती झालेल्या मायनर मुलींच्या ट्रीटमेंट झालेल्या अशा जे RTI इन्फॉर्मेशन होतं सोलापूर कॉर्पोरेशनकडून, त्याचा हा एक अर्ज होतो त्याविरुद्ध कारवाई करावी म्हणून. त्यात आम्ही चौकशी करताना आम्हाला हे क्लिअर आढळून आलेलं आहे 34 प्रकरणामध्ये अंडर एज मुलीच्या 18 वयाच्या खालच्या मुलींच्या प्रेग्नन्सी रिलेटेड ट्रीटमेंट वेगवेगळ्या वैद्यकीय शाळात झालेलं आहे म्हणून. यात कॉर्पोरेशनच्याही आहे आणि काही खाजगी हॉस्पिटल्सच्याही उल्लेख आहेत. त्या ठिकाणी ट्रीटमेंट झालेलं आहे म्हणून त्यावर आम्ही चौकशी करून संबंधित परिवार ज्यांनी बालविवाह केलं आणि ज्या ठिकाणी ते ट्रीटमेंटसाठी आलं तिकडचे जे मेडिकल ऑफिसर ज्यांना जाणीव असतानाही हे मायनर आहे म्हणून कुठल्याही प्रकारच्या MLC पोलिसला दिलं नाही, या कारणास्तव आम्ही BNS IPC आणि पोक्सो अंतर्गत प्लस ज्या ज्या ठिकाणी लग्न झालेलं आहे ते बालविवाह प्रतिबंधात्मक कारवाई प्लस ज्यांनी लग्न लावून दिलेलं आहे त्या पर्टिक्युलर परिवाराच्या सदस्य आणि जे संस्था आहे त्यांच्या विरुद्धही आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत. आतापर्यंत 10 केसेस दाखल झालेल्या आहेत. MIDC पोलीस स्टेशनला 4, जेल रोडला 3, विजापूर नाका 1, सलगरवस्ती आणि जोडबावी प्रत्येक एक केस दाखल झालेले आहेत. यापैकी एक केस सोलापूर ग्रामीणच्या वळसंगला आम्ही ट्रान्सफर केलेला आहे. तिकडं लग्न झालेले आहेत आणि गुन्हे तिथं घडलेले आहेत. एक केस कोल्हापूर जिल्ह्यात वर्ग केलेला आहे आणि एक केस पुणा ग्रामीण पोलीस युनिटच्या आंबेगाव पोलीस स्टेशनला आम्ही वर्ग केलेला आहे. उर्वरित 24 प्रकरणात आम्ही ते संबंधित परिवारांना बोलवून चौकशी करून त्या आधारावर आम्ही गुन्हे दाखल करून पुढील कारवाई करणार आहे. त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी पोक्सो कायदा कलम 21 नुसार पोक्सो रिलेटेड व्हायलेशन झालेलं आहे अशा जाणीव असताना संबंधित अधिकाऱ्यांना म्हणजे पोलिसांना खबर दिलं नसलं तर ते पण आरोपी होणारच आहे. ते कलम 21 खूप स्पष्ट आहे. त्यानुसार ज्या लोक इन्व्हॉल्ड आहेत ते मेडिकल ऑफिसर असो किंवा तिकडचे स्टाफ असो ते पण 6 आरोपी होणारच. ते कलम 21चे भाग आहे. याच्या व्यतिरिक्त आता जे बालविवाह झालेले आहेत त्यात जे आई वडील होतो किंवा मुलांचे आई वडील होतो ते हसबंड स्वतः हे सर्व आरोपी होणारच. तपासामध्ये काही आरोपींना ताब्यात घेतलेला आहे का? आमचे हे तपास व्यवस्थित चालू आहेत. एक गोष्ट आणखी आहे, यात कुठल्याही प्रकारच्या आता जे चौकशी तपास चालू आहे त्यातून कुठल्याही प्रकारच्या ह्युमन ट्रॅफिकिंग किंवा अशा प्रकरण आढळून आलेलं नाहीये. ते परिवारच लग्न लावून दिलेले आहेत आणि हे केले आणि आता जे आहे ते पीडित मुलगी आणि जे संबंधित हसबंड जे आहेत ते एकत्र आता त्यांच्या फॅमिली चालू आहे. सो कुठल्याही प्रकारच्या असा ट्रॅफिकिंग करून इथं आणलं आणि जबरदस्ती लग्न केलं किंवा अशा गोष्ट आढळून आलेल्या नाहीये. या विषयावर CWCनी पण आम्हाला पत्र दिलेले आहेत. त्यांच्याही यात खूप सहकार्य आहेत आणि इतर जे बाल हक्क आयोग जे आहेत त्यांच्याकडून पण आम्हाला पत्र आलेले आहेत. आम्ही जे काही कायदेशीर कारवाई केलेल्या आहेत ते आम्ही व्यवस्थित कळवलेलं आहे.